तुम्ही जर CSE व्हॅली असाल तर तुम्ही इतरांना ID देण्यासाठी लॉग इन करायला सांगता, थंब वगैरे प्रत्येक वेळेस ही अडचण असते. त्याच्यामुळे आता CSE ऑपरेटर ID तुम्हाला काढता येते आणि ही ID तुम्ही इतरांना देऊ शकता. आता ही ID तुम्ही फ्रीमध्ये द्या किंवा पैसे घेऊन द्या, काही करा, तुमचा विषय आहे तो. पण CSE ID तुम्ही तुमची प्रत्येक वेळेस लॉग इन न करता CSE ऑपरेटरची ID ही तुमच्या CSE व्हॅलीच्या अंतर्गत जी CSE ऑपरेटर ID आहे, ही ऑपरेटर ID काढू शकता. कशी काढायची याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला माहितीच आहे, सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ लाईक शेअर काय करायचं आहे ते करा. पण पहिला व्हिडिओ व्यवस्थितपणे न स्किप करता पाहून घ्या. ऑपरेटरची पुढे काय कामे असणार आहेत किंवा CSE खात्यामध्ये जे पैसे आहेत ते किती ट्रान्सफर करायचे, किती नाही करायचे, याचा डाटा काय असणार आहेत, याच्या संदर्भात जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक डायरेक्टली तुम्हाला देतो आहे. इथं पोर्टलवरती आलं की तुमची जॉईन ॲज अ CSE व्हॅली जी काय असेल ते तुम्ही क्लिक करा. तुमची ID आहे ती लॉग इन करायचं आहे. पहिला तुमची CSE ID लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस असणार आहे. तुमची ऑथेंटिकेशन जे काय असणार आहे, OTP वगैरे आहे, पासवर्ड आहे, ते सगळं टाका, व्हॅलिडेट करा आणि तुमची CSE ID लॉग इन करायची. तुमची एकदा की CSE ID लॉग इन झाली की डॅशबोर्डवरती यायचं आहे. आता इथं डॅशबोर्डमध्ये तुम्ही वेगवेगळे, तुम्हाला तर माहितीच आहे कारण तुम्ही स्वतः ऑपरेट करताय. इथं बघू शकता अकाउंट आहे, खाली युअर प्रोफाईल आणि ऑपरेटर आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अकाउंटमध्ये तुमचं स्वतःच असणार आहे पण ऑपरेटर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता एकही ऑपरेटर ॲड नाही, नो ऑपरेटर फंड, ठीक आहे, काही नाही आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ॲड ऑपरेटरवरती. ऑपरेटरचा आधार नंबर टाकायचा आहे, त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे, जन्म डेट सगळी व्यवस्थित टाकायचं आहे. आधारनुसार तुम्ही टाकू शकता, तेच योग्य राहणार आहे. जेंडर टाका, ईमेल ID तोच टाकायचा आहे ज्याच्यावरती व्हेरिफिकेशन तुम्हाला करता येणार आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि स्कोअर बॉक्सवरती क्लिक करून ते सबमिट करायचं आहे. लक्षात घ्या, इथं व्हेरिफाय करण्यासाठी म्हणजे CSE ऑपरेटरची इथं ईमेल आहे तो व्यवस्थित असणे गरजेचं आहे, चालू असणे गरजेचं आहे. त्याच्यावरतीच तो OTP जाणार आहे आणि हा जो OTP आहे त्या CSE ऑपरेटरकडे जाणार आहे आणि त्या ऑपरेटरकडून तो OTP घ्यायचा आहे, व्हॅलिडेट करायचा आहे, मोबाईल नंबरला पाठवायचा आहे. मोबाईल नंबरचा पण OTP या ठिकाणी व्हॅलिडेट करायचा आहे. आता हे दोन्ही OTP व्हॅलिडेट करून झाले की इथं स्क्वेअर बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा वापस इथं सबमिट करायचं आहे. आता लक्षात ठेवा, पासवर्ड आहे तो इथं सेट करण्याची गरज आहे, ठीक आहे. सध्या हे करा, त्याच्यानंतर सबमिट करा. त्याच्यानंतर आता तुम्हाला ऑपरेटरची ID बनवायची आहे ना, त्याच्यामुळे या ठिकाणी वापस प्रोफाईलमध्ये यायचं आहे आणि ऑपरेटर आहे इथं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता एक ऑपरेटर आहे तो ॲड झालेला आहे. डिटेलवरती क्लिक केलं की त्याची सगळी माहिती या ठिकाणी भेटणार आहे. डिॲक्टिवेट करायचं असेल डिटेल, त्याला डिलीट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी मी तर एक गोष्ट सजेस्ट करेल की ऑपरेटर ID ही डिलीट न करता किंवा डिॲक्टिवेट न करता जो पण तुमचा दुसरा ऑपरेटर आहे त्याचं सेंटर सेपरेट चालवू द्या आणि तुमचं CSE व्हॅलीचं सेंटर सेपरेट चालवू द्या. दोघालाही कस्टमर मॅनेज करता येणार आहेत, दोघाकडे सुद्धा कस्टमर येणार आहेत. आता कस्टमर कशा पद्धतीने येणार आहेत, माझ्याकडे एक अशी ट्रिक आहे, अशी एक ॲप आहे ज्यामार्फत तुम्ही स्वतः तुमच्या सेंटरची ब्रँडिंग करू शकता, कस्टमरपर्यंत पोहोचू शकता आणि कस्टमरला एखादी सर्व्हिस देऊन ती सर्व्हिस घेण्यासाठी कस्टमर तुमच्या सेंटरलाच येणार. ह्यासाठी त्याच्या WhatsApp मोबाईलपर्यंत तुम्हाला पोचता येणार आहे तुमच्या स्वतःच्या ब्रँडिंगनुसार. आता जर तुम्हाला तुमच्या सेंटरचं जर हिशोब ठेवायचा असेल, किती कस्टमर आले, किती गेले, किती खर्च झाला, हे सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. सेपरेट तुम्हाला एक डिस्काउंट कोड मी देणार आहे आणि त्या डिस्काउंटमार्फत तुम्हाला कस्टमरपर्यंत पोहोचता येणार आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला 20% ऑफ भेटणार आहे. प्लस या ठिकाणी स्वतः तुम्ही त्या ॲपमार्फत इतरांना रेफरल करून तुम्ही त्या ॲपमार्फत पैसेसुद्धा कमवू शकता. आता हे काय फेक वगैरे नाही आहे, महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे ॲप आलेलं आहे आणि खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ॲज अ सेंटरवाले तुम्हाला कस्टमर मॅनेज करणं गरजेचं असतं. आता एका वेळेस आता फॉर एक्झाम्पल लाडकी बहिणी योजना असेल, KYC करण्याचं जरी अपडेट आलं तर हजारो लाडक्या बहिणी सेंटरमध्ये एकाच ठिकाणी जमा होतात, लाईन लागते, तर मॅनेज होत नाही सगळं सेंटर. तर डॉक्युमेंट कोणतं घेऊन यायचं ते सेंटरचं, आता समजा योजनेचं KYC करण्याचं अपडेट आलं,
आता महिलांना माहीतच नाही, लाडक्या बहिणींना माहीतच नाही हे अपडेट आलेलं आहे. तुम्ही स्वतः एका क्लिकमध्ये हजारो महिलांपर्यंत पोहोचू शकता. हजारो महिलांना तुमच्या सेंटरचं नाव, पत्ता वगैरे जे पण आहे ते सगळं पाठवू शकता. तुमच्या स्वतःच्या नावानुसार पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इतर सगळ्या तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचू शकता. ते कस्टमर तुमचं नाव, तुमच्या ब्रँडिंग, तुमचं जे काही सेंटरचं असेल त्याच्यापर्यंत पोचतील आणि 100% तुमच्यापर्यंत ती सर्व्हिस घेण्यासाठी येणार आहेत. आता त्यासाठी तुम्हाला ती ॲप माहीत असणे गरजेचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे किंवा तुम्ही इथं स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. इथं आय बटन आहे त्याच्यावरती सुद्धा तो व्हिडिओ अपलोड झाला की 100% तिथं ॲड होईल. सो याच्यानंतर आता लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या CSC फंडमधून त्याला किती पैसे ट्रान्सफर करायचे, त्याला काय सर्व्हिसेस द्यायला लावायच्या, याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही या ठिकाणी सर्व्हिसेस ॲड ऑन करू शकता. किंवा जर काही एक्स्ट्रा याच्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. नक्कीच याच्या पुढचा व्हिडिओ मी बनवेल. तत्पूर्वी भेटूया स्क्रीनवरच्या कोणत्याही एका व्हिडिओमध्ये.